आणि त्यांचं वाक्यच होतं, राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे. आमच्यासारखे मावळे पुन्हा पुन्हा जन्म येतील, पुन्हा पुन्हा मरतील, पण आई जेवढी मुलावर प्रेम करते तेवढा रेतेवर प्रेम करणार तुमच्यासारखा छत्रपती युगायुगामध्ये पुन्हा घडत नसतो. आणि आज जर तुम्हाला पकडण्यात आला तर काय आमचा पुरुषार्थ राहिला. इतिहास साक्षीला ज्या वेळेस तुमच्यावर संकट आलं आम्ही छातीची ढाल केली तुम्हाला सुरक्षित पोहोचवलंय. तानाजी मालसुरे कोण जाणार होता लढायला? राजे. आधी लगीन कोंडाण्याचं मग लग्न रायमाचं. तुम्ही लढायला जावा ना, आम्ही वरवा शोभत नाही आम्हाला. बाजी प्रभू घोडखिंडीतला काय प्रसंग आहे आठवा जरा. जीवाला जीव देणारे मावळे होते म्हणून स्वराज्य झालं. एकटे राजेंचं तरी हे शक्य आहे का? सगळ्यांचं सहकार्य होतं आणि माणसं मरायला तयार होते राजेंसाठी. त्या मावळ्याने सांगितलं, राजे आमच्या डोळ्यासमोर हा इतिहास आहे, तुम्हाला वाचवणं आमची जबाबदारी. कारण आमच्यासारखी माणसं किती येतील हो, तुमच्यासारखा राजा पुन्हा घडत नसतो. आणि आज जर तुम्हाला पकडण्यात आलं तर आमच्या सुद्धा निष्ठेवर समाज संशय घेईल. राजांना पकडेपर्यंत मावळ्याने काय इतिहास केला, काय पुरुषार्थ रचला. अशी माणसं लागतात सोबत, असे मित्र पाहिजेत. हे दारू पाजल्यावर कुणी दुस्ती करीन रे, भांडे पैशासाठी मैत्री करणारी. आता हे असल्या दोस्त्या काय कामाच्यात. मैत्री असावी तर निस्वार्थ असावी, जशी मावळ्यांची आणि छत्रपतींची. वेळ आलं आणि मावळे काय बारीक होते काय? अहो ते वाघा संघ कुस्ती खेळायचे, ऊसाची मुळे हाताने पिळायचे, हंडा हंडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे. वजनदार मावळे होते. तानाजीने बाजीने ऊसाची मुळी धरली ना, कर 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 ऊसाची मुळी पिळीत होते. आताच्या पोरांना ऊस तुटा नाही, टिपरू धर तर कणत यात. एकाने गुडघे ऊस आणला त्याची वाटी सरकली खटकून. जगतो तरी कशाला? कांदा फुटाना, गोणी लोटाना, कागद फटाना. ते आताची मावळे असले झाले ते आहेत का? त्यांना टाकते चिमणीवणी तोंड झालेत नुसते करते. त्यांना काय बोललं तरी वरच बघत येत आबाळाकड. मग त्याचं डोकं काय गहाण ठेवलंय का काय, त्याने काय त्यांना चैतन्य राहिलंय का, उत्साह राहिलाय का, त्यांना उमेद राहिली का काय? फार अवघड झाले. युवा पिढीने त्या मोबाईल टीव्हीने पुरं वाटोळ झाले. डोके हँग झाले तर ते मोबाईल हँग होत नाही, डोके हँग होते ते राव. काय त्या मोबाईलचा वापर लिमिट मध्ये करा ना. आता तिथं माती होतं, एक जण मोबाईल घेऊन संडास बाथरूम मध्ये गेलं. आज जाताना सरे गेलं, बाहेर आता वाकडं होऊनच आलं. 2-4 डॉक्टरने तपासलं. एक म्हणलं घाबरू नका, काहीच झालं नाही. बाथरूम मध्ये गेले हो, ह्याचं गरबडीत पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात गुतलंय म्हणून. लाग घालून गुंडी तुटली गडी टाईट झाला. चला रे कीर्तनाला. अरे काय मोबाईल काय तर जरा लिमिट ठेवा त्याला. शरीर क्षमता कमवा. तरुण मुलांना विनंती, काय ताकद आहे हनुमंतरायांना. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करण्यात गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होता, आपल्याला येडेवणी करायला ग. हे वाघ असा झाला. दुसऱ्याच्या गावात तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी. जाग्यावर दाढीचा बुका गाव जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. एवढी ताकद का होती? अंजनेच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजने मातेच्या दुधाचा थेंब दगड पडला तर दगड फुटत होता. दुधात ताकद होती. असं वज्रशील दूध हनुमंतराय पेलते म्हणून हनुमंतरायांमध्ये ताकद आहे. आता आईचं दूध राहिले का पोरांना? बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. तोपनात बदल होतो.
रबरच जातं आणि पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबायची, पोरग फेकायचं झोळी आणि बसायचं वाट्या व्हॉट्सअप खेळत. ते पोरग एकटंच झोळीमध्ये नुसतं ह्या करतं, पत्र्याकडे बघतात. याला सुधारणा मम्मी कोण पप्पा कोण. पोर बी बघा तुम्ही पहिल्यासारखे गुडगुटीत राहिले ना, त्यांची डोकी मडकेवाने झाल्यात आणि हातपायच्या काड्या सुख करता दुःख हरता, अशी कंबर दाबल्यात आणि ढिरीत फुकल्या, ते वाकडे तिकडे झाले ते येड्या बाबळेवानी. काय त्यांना आईच्या प्रेमाची मायेची उभई का, आईच्या मांडीव खेळायला भेटते का, आईच्या पत्राची उभई का, काय आता आई जीन पॅन्टवर रे. आई बी आई राहिली ना, आई मम्मी झाली, जी मम्मी होती ती मॉम झाली म्हणल्यावर आता काय पोरांचं तरी चुकीचं आहे. तुम्हाला खरंच सांगतो, कोण कोणाचे कपडे घालतं ही शहरांमध्ये कळना. तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. पदर कुंकू आणि आपल्या संस्कृतीला शोभला अशी वेशभूषा असं बघितल्या तरी जरा वाटतं हे महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे. काय ह्या पुण्या मुंबईकडे गेल्या उदाशी भरती राव. काय लोकांनी आपल्या बुद्धी भिकारपणा उगं सुरू केला काहीतरी. परवा पुण्याला कीर्तन, पुरुष मंडळींचा विभाग आणि महिलांचा विभाग वेगवेगळे. आणि पुरुषांच्या विभागामध्ये एक पोरग त्याच्या बापाच्या मांडीव बसलं तर मोठमोठीने रडायचं. आम्ही ते किती रडतंय, त्याला त्याच्या मम्मीकडे द्या ना. तो मला मीच मम्मी या. आता जीन पॅन्ट, टी शर्ट, बॉबकट, हेडफोन, गॉगल, मला काय माहिती मम्मी का पप्पा. अरे कोण कोणाची, तुम्हाला तुमचे कपडे पुराणा का, ह्यांच्या कपड्यावर का अतिक्रमण करताय बा तुम्ही. ज्याला त्याला काय सीमा मर्यादा लक्ष्मण रेषा हो का काही असले बिकारपणा करू नका. एक वाक्य सांगतो, आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपण धोकादायक आहे. दुसऱ्याच्या धर्माला टाइम राहिला नाही, आपल्या धर्मात काड्या करायचा, त्यांना त्यांचा टिकवायचा पडलाय. आपण आपल्या धर्मावरची किती जणांची निष्ठा आहे ही प्रकट करा. दुसऱ्याकडे बोर्ड दाखवण्यापेक्षा आपण आपली निष्ठा वाढवा. कित्येक जणांच्या घरात रोज हरिपाठ होतो, कित्येक जणांच्या घरात रोज हनुमान चालीसा होते, कित्येक घरात म्हणल्या माता मला रोज तुळशीला पाणी घालतात. आपण काय आपल्या धर्माचं आयोजन नियोजन आणि आपण निष्ठा ठेवली तर दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवता. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपण आपली रेषा मोठी करा. दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवण्याची गरज नाही, आपण आपल्या धर्मावर निष्ठा ठेवा, आपोआप धर्म वाढणार आहे. लहानपणी त्या दुधाच्या बाटल्या, मोठ्या झाल्या मोठी बाटली, आणि एकदा मोठी बाटली नादा लागल्या त्या आम्हाला सुद्धा आवडत नाही. 100 गंधावाल्याचे एक पेताट हरिपाठ बंद पाडतं. बंद करा हरिपाठ. हे गंधावगाल्या काय लायकीचे आम्हाला माहिती. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. त्याच्यासाठी बुका थापला का तू 500ची पिऊन आमचा अध्यक्ष झाला का. शिवजयंतीच्या निमित्ताने एवढं वाक्य त्यांना ठेवा, तरुण मुलांची असंख्या बहुसंख्येने ही शिवजयंती तुमच्यासाठी विचाराची जयंती करा. शिवजयंतीचा किती 5 दिवसाचा कार्यक्रम आहे. 5 दिवसाच्या कार्यक्रमात तुम्ही महाराज किती मोठ्याने ह्याला किंमत आहे. 5 दिवसामध्ये किती तरुण मुलांनी व्यसन करत सोडून दिलं, ही खरी शिवजयंती माय. नुसत्या टाळ्या वाजू नका. तुम्ही लय हुशार रे, टाळ्या वाजून बरोबर आम्हाला पुढचं बोलाय मारून भाग पाडता. आम्हाला वाटतं ह्यांना लय पुटले, चला पुढचं. आता टाळ्या वाजायचा विषय नाही. किती माळकरी झाले गावात 5 दिवसात ह्याचं चिंतन करा. 8-8 दिवसाच्या गावात सप्त्यात मग 8 तरी माळकरी वाढव ना. आणि आपला तालुका भुवैकुंठ पंढरपूर देव आपल्या कुशीला आहे. अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहेत. हे ज्ञानोबा तुकोबरांच्या विचाराची परंपरा तुम्हाला पुढे टिकवायची. एका तरुण मुलाने जर दारू, तंबाखू, गुटखा, मावा, दारू हे सगळे व्यसन जर आज सोडून दिले, एक सुधरू दे एका कीर्तनात, तरी खऱ्या अर्थानं समजायचा का छत्रपतींच्या विचाराने प्रेरित झालेला मावळा. बदलच होत नसेल तर काय उपयोग आहे. आम्ही जाम झालो सांगू सांगून तुम्ही पॅक झाले. ऐकू तुम्ही काय कमी महाराज वाट लावल्यात का. चांगली चांगली खलास केली ना, आरडू मिली ना, पण तुम्ही बदलत असता का. कीर्तन तरी कमीत का. झेटॉकीजला कीर्तन, युट्यूबला कीर्तन, फेसबुकला कीर्तन, इंस्टाला कीर्तन, जन्माला कीर्तन, मेला कीर्तन, बड्डेला कीर्तन, पूजेला कीर्तन, गोड जेवणाला कीर्तन, गंगा पूजनाला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, नुसते कीर्तनच आहे. आम्ही जाम झालो सांगू सांगू तुम्ही पियाक झाले. ऐकू बदलायचं कुणी. तुमच्यात बी बदल होतो, पण मंडपात आहे तोपर्यंत खरे पटले खरे नको रे. व्यसन करणं वाईट आहे. मंडपात आहे तर मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावच आणि येडा मळता मळताच गप्पा. हा लय लांबून लांबून महाराज येतात रे बाबा. लय आराडत्यात बा मरुस्तोर. दुसऱ्या दिवशी आल तर महाराजांनी लय जप केलं आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं व्यसन करू नका. हा गप सांगतच असत्यात. होय म्हणायचंच असतंय बाळा. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा.
अरे वाईट वागणारे आहेत म्हणून तर चांगलं वागणारा किंमत आहे, त्यांचं नको म्हणावं घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू ना मागचा सोडा पण आता सावध आवाज म्हणतात. नका करू नाश आयुष्याचा आणि परिवर्तन घडण्यासाठी धर्म मंडप निर्व्यसनी जीवन जगा, शरीर संपदा कमवा ही तरुण मुलांना विनंती. मावळे वजनदार स्वतःच्या मरणाला भेट नव्हते पण राजे कीर्तना ते वाईट वाटलं आणि राजेना प्रश्न केला, राजे आपल्याला पकडण्यासाठी सैनिक आले, मंडपाच्या कडेला बघितलं का? राजे म्हणले घाबरू नका, तुमच्या आधीच बघितले. म्हणले तरी टेन्शन नाही, चिंता नाही, पळून जाण्याचं प्लॅनिंग नाही, घाबरू नका. म्हणले का? ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. अरे खरी सेवा आहे जगदंबा मात्याची घडली, महादेवाची घडली, तुकोबरांच्या रूपानं पांडुरंगाची सेवा घडते. आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा रेतेच हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो स्त्रींची इच्छा. घाबरू नका. तुकोबरांसारख्या महात्म्याच्या कीर्तनात आपण बसलोय. गुरु करावा बळकटन जाऊन धारावे मनगट. तुकोबरांच्या कीर्तनात आहे. इथून आपल्याला वाचवण्याची जबाबदारी आपली नाही, ही जबाबदारी आता तुकोबरांची आहे. शिवाजी महाराजांनी सगळा भार संतावर घातला. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा. शिवाजी महाराजांनी तुकोबरांवर भार घातला आणि तुकोबरांनी माझ्या पांडुरंगावर भार घातला. भगवंता राजेंवर एवढं संकट, तेही माझ्या कीर्तनात. पुढच्या मुलाप्रमाणे रयतेला जपणारा राजा आहे. वारकरी संप्रदाय तत्वज्ञान जपणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आईचा दर्जा देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा खऱ्या राजावर हे संकट आणि तेही माझ्या कीर्तनात. आज जर शिवाजी महाराजांना पकडण्यात देवा, नाव माझं नाही जाणार, नाव तुझं जाईल. काळी मात तुला फासली जाईल. संप्रदाय बंद पडेल, लोक माळा काढतील. कारण राजसत्ता धर्मसत्ता हातात हात घालून चाललं पाहिजे. आपल्या धर्माला अभय देणारा हा राजा आहे. आणि हे संकट म्हणजे आपल्या संप्रदायावर संकट आहे. वाचवण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया. तुका म्हणे बाहेर घातल्यावरी होईल कैवारे नारायण. माझ्या तुकोबांनी पांडुरंगावर बाहेर घातला आणि पांडुरंगाने अशी लीला केली, उडी टाकली देवानं आणि शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं. ऐका, हे पंढरपूरचं पांडुरंग शिवाजी महाराजांचं जुनच नात आहे बरं का. देव छत्रपती झाले. ढाल तलवार चिरेटोप अंगर का घोडा सज्ज केला. पंढरपूर मधून घोडा काढला तर डायरेक्ट लोहगाव, जिथं कीर्तन चालू तिथं. आणि जिथं मंडप संपतो त्या मंडपाच्या शेवटच्या टोकाला देवाने आपला घोडा सज्ज केला. एकाच कीर्तनात दोन छत्रपती. ओरिजिनल राजे पुढं आणि देवानं रूप घेतलेलं मंडप संपतो तिथं. आणि त्या टोकाचं जे सैनिक होतं त्यांना वाटलं तेच खरे राजे.
देवाने घोड्याला टाच मारली, घोडा पळवला. म्हणजे बाग गाया पकडू. सगळं सैनिक देवाच्याच माग. तवा काय एवढा फोकस होता का? टेंबा मसाली जुन्या काळातली कीर्तन आहे ती अजून बी बघा ना. अजून 5-25 वर्षापूर्वी मागची काय परिस्थिती होती. आता ही सगळं यंत्रणा वाढल्या. चल बिचल झाले, बाग गाया पकडो. सगळं सैनिक देवाच्याच माग. देव पुढे सैनिक माग. देव कुठं होत असतो. तुकोबा म्हणले राजे आपलं काम ओके झाले. देव तिकडे गेले, तुम्ही इकडून आता राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडाव, देव पंढरपुरात. पकडाय गेलेले निम्यातच जंगलात हुकले. म्हणले कुणीकडे गेलं रे म्हणले. या काही देव गायब झाले ना. आणि देवानी लोहगाव पासून तानीत इकडं आणली होती खाली चंद्रभागेकडे खाली पंढरपूरकडे. इकडं जवळ चंद्रभागा बघितल्या. ती म्हणली अरे आपण इकडं पंढरपुराकडे कुणीकडे आलो रे म्हणले पकडत. कारण राजांचे बाले किल्ले तर तिकडं राहिले. पुणे, भोर, प्रतापगड, रायगड, सातारा, कोल्हापूर, सह्याद्रीच्या डोंगररांगात तिकडं. आपण इकडं सोलापूर जिल्ह्यात कुणीकडे आलोय खाल्लाकडं. अरे म्हणले रॉंग नंबर लागला, चला माघारी. परत लोहगावला गेले. राजे बी नाहीत आणि तुकोबाराय बी नाहीत. गावकरी म्हणले आहे आले तर आता काकडा करून जा म्हणले. रासार पळू वाकडे झालो म्हणले ना. आता काय काकडा करता. सिद्धांत संपला. उत्तर ऐका. तुकोबारायांचं कीर्तन, शिवाजी महाराज कीर्तनाला. पण छत्रपतींनी सुद्धा कीर्तनामध्ये घाबरले नाहीत. कारण त्यांच्या जीवनामध्ये तुकोबारायांची सेवा घडली. आणि तुकोबाराय म्हणतात मला सुद्धा भीती वाटली नाही. कारण ज्याच्या जीवनात खरी सेवा आहे त्याला यमाची सुद्धा भीती नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात त्याच्या भयकाय जीवा समोर. ज्याच्या जीवनामध्ये खरी सेवा आहे त्याच्या भयकाय जीवा. आम्हा हरेच्या दासा काही भय त्याच्या भय काय जेव्हा. आम्हाला भीती वाटत नाही का. आम्हा हरेच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. किंवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा. घडल्या सेवा शांत बघा बरं. बारकालीला ही चित्रे असते. मी लय भेटत त्यांना काय महाराजांनी फिराज पडले गप्पून बोलत आहेत ती. त्या कीर्तनात काला करत मला बोलू नको. ते मला म्हणलं तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावाने इतक्या लांबून बोलू. मग एका प्रश्न उत्तर द्या. विचारते म्हणा महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्यावर बारीक होती. म्हणलं मला नाही येत. वडल्यावर बारीक होती ते मला किती सोपं आहे. बिडी
ह्याचा बाप रोज ओढत ती बघत ही बिड्यावाली लय चित्र असतात. पुरे गावागावात नाटकं व्हायची. नाटकात काय महिला काम करत नव्हत्या. जुना काळ स्त्रीचं एखादं पात्र असले तरी पुरुषच करायचे. जुना काळ. आता सगळ्या क्षेत्रात महिला टॉपलाय. गावातल्या पोरापोरांनी नाटक बसलं द्रौपदी वस्त्रहरण, पण त्यांना द्रौपदीच भेटना. पोरग तर तसं पाहिजे ना, गोरं घुमट नाक्षरते. द्रौपदीला मॅच झालं पाहिजे ना. एक पोरग भेटलं पण त्याला होती बिड्या वडायची सवय. तेव्हा मला मी द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही. पोरं म्हणे बिड्यावड पण टेच्या महाग गेल्यावड. तुझं सॉंग आलं बिडी फुकून सॉंग करायचं. ओके. द्रौपदीने साडी घातली, मेकअप केला, चमचम करायची. द्रौपदी बिडी तोंडाला लावली, झुरका वाढला. पडदा उघडणार होतं ते जत्र जॅस पियलं होतं. त्याला टायमिंगच कळाला नाही कधी उघडायचा. द्रौपदीने धुर वाढायला आणि त्याने पडदा उघडा एकच टाइम. द्रौपदीने बिडी फिकली पण धुरू कुठं फेकता येतोय गडबडी. तोंडात धुरतासान द्रौपदी डायरेक्ट स्टेजवरून 10,000 समाज गावच्या यात्रेला नाटक बघायला. आणि द्रौपदी नुसती पब्लिककडे बघायची, पब्लिक द्रौपदीकडे बघायचं. आणि द्रौपदीचं तोंड धुराने जम फुगलेलं. आणि कृष्ण 3-3 फूट उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. आता काय बोलन द्रौपदी? द्रौपदी मनात म्हणे किसना मी जर बोलले तर लोक तुला हाणत्या ना मला हाणत्या नाही. माझ्या तोंडात बिडीचा तुरेन. द्रौपदी तरी कवर दमकडे ना आग केलं, दिला दूर सोडून. आता टेजवरून दूरच लोक म्हणे दूर कस का निघाला. कृष्ण हुशार होता. त्या मला द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा दूर निघतोय. द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना म्हणे तवाचा दूर हातून म्हणून झटकांत. लोक म्हणे खरंय खरंय काय कळत लोकाला तरी. हे कृष्णाला मी का सुचणं. कृष्ण सुद्धा अट्टल बिडा वाढणारा होता नाटकातला. ही असली पोरं ही चित्र असतात. ती गुरुजींनी समजून जाणं. शिक्षक आहेत का इथं कोण? शिक्षकांचा विशेष आहे एका वर्गात 50 घरची 50 पोरं सांभाळायचं सोपं नाही. हे नमुने असतात. गणिताचे शिक्षक आले म्हणजे वजाबाकी शिकवायचे. उठ 5 मधून 5 गेले किती? ते मला नाही येत. एवढं सोपं आहे ना, सोपं करून सांगा. मग गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात आईने किती चपात्या दिल्यात? म्हणले 2. 2तल्या 2 चपात्या तो खाल्ल्या. खाली काय राहिलं? ते मला भात. तुझं खाण्यावर कसं ध्यान आहे? गणितावर बी ध्यान नाही ना. 10वीचा क्लास चालू. शिक्षक म्हणले मूर्खा हो 16 वर्षाचं तुमचं वय. तुमच्या एवढं वय असताना माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली. खालून एक पोरग म्हणलं सर आमचे एवढं वय असताना माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली हे मान्य, पण तुमचे एवढं वय असताना समाधी घेतली मग तुम्ही कधी जाणार रे? गुरुजी सुद्धा पोर वाट बघून येत राव. असले नमुने हे आगाव आहेत. फार अवघड आहे ते. गुरुजींनी सांभाळून जाणं. त्यांच्यावर संस्कार होण्यासाठी तर धर्ममंडप आहे. म्हणून महिला मंडळ देवाकडे एकच मागा. ऐसा पुत्र देई गुंडाच्या चाकरी लोकी गेला त्याच्या लोकी गेला. ऐसा ऐका युगे युगे जातील. नावाला गलंग आहे का? असं रत्न घडावं. आणि मुलगी जरी असल कन्या तरी ऐशी दे जैशी मिरामक. मुला मुलीत भेदभाव करू नका. भेदभाव करू नका. मुलीला जगू द्या मुलाच्या समान. वाचवा मुलीचा प्राण. मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्या पोटी जन्माला श्रीकृष्ण भगवान. देवी मुलगी आली पाहिजे. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. आणि मुलगी जेवढी इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही. लोकांना मुलीची किंमतच नाही. परगात कीर्तन गेले जण जोडीने माझ्या पाया पडायला आलं आणि 1000 रुपये दिले. मी म्हणलं नको नको नको. मला असू दे मला घ्यायचंच होतं. आणि जे नको म्हणतात ना त्यांना घ्यायचंच असतं. एखादा वेळ गावात असतो मला नको सत्कार. त्याला पहिला गुतवायचा म्हणजे परत व्हाय करीत नाही. जे नको म्हणतो त्याला तर खरी अपेक्षा असते. टाकला खिशात. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे. मला छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा. आनंदानं संसार करा. ते मला महाराज तुम्हाला 1000 दिल्यात. ही माझी मंडळी. तिला 9वा महिना. मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी? मग मला कळलं 1000 कशासाठी दिले ते. आता मला पोरगान पोरगी कळालं असतं तर मी रोज 2 गाव फिरलो असतो. मी बी त्यांनी सांगितलं 100% पोरगाच होणार. त्याने बाहेरच मागं सरला नाही. पोरगा नाही झाल्या मी मला पोरगी नक्की होणार. मुलगा नाही तर मुलगी ह्याच्या पलीकडे काय होणार आहे? उगं काहीतरी माझ्या अपेक्षा धरते. उलट मुलगी इज्जत जपती. घरात पाहुणं आलं
चहाला दूध नसलं 5 रुपयाचा टोकळा मुरली फुलपत्र ओढण्याच्या खाली झाकून मागच्या दरांचं गेली दूध आणून चहा पाजून पाहुणा माघारी गेला अजिबात टेन्शन नाही. मुलीची क्वालिटी किती जेवळ आहे कळवळ आहे कुटुंबाविषयी काळजी बापाची इज्जत झाकून पाकून त्याला मुलगी म्हणायचं. पोराला लावा दूध आणाय ती तांब्यात ठोकला टाकणं पाहुण्या पण हांडी तो दूध आणा निघालो. अरे बेंजतला खुळखुळा वाजत काय दस काटा गाय बने बोबा टाकला आजकाल भिक्कल नाही गहाण ठेवली का काय तू. बाप जर उपाशी झोपला पोरगी चालणार बाबा उठा जेवून घ्या तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. मुलगी जेवाळा. आणि बाप जर उपाशी झोपला पोरग जर आलं ना खिडकीतून बघतो झोपले काय म्हातार झोपून द्या मग आता आपल्याला जेवायला आता म्हाताऱ्याच्या वाटण्याच्या चपात्या मी सांगतो म्हणला. म्हणजे तुझं खाण्यावरच घ्या नाही असली पोर आहेत. आणि माणसं नुसती मुलं करते. मुलीला सगळ्या क्षेत्रात महिला टोप्या गायक वादक IPS पेशा कलेक्टर प्रांत आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला द्रौपदी मुर्मू हाय का नाही देश तुमच्या ताब्यात. म्हणून तुम्हाला पगार सुरू केला आहे. दीड घ्या पण गप बसा. लाडक्या बहिणी नसत्या बहिणी राहिल्या त्या लाडक्या बहिणी झाल्या ते 9,000 घेऊन कीर्तनाला आले ते इतक्या सोप्यात का. एकच हप्ता लेट झाला तर परत मरायला लागले होते. मलाच काय माऊली पुढचा हप्ता येईन का म्हणलं दम काढ ना त्यांचा तर विस्तार होऊन दे ना म्हणलं. त्यांचे बी इतके आल्या तर त्यांनाच कळा ना कोणाला वाचवा कोणाला रुसवाव. त्या बहिणीने काय कमी आशीर्वाद दिलाय का भावांना. लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू जाशी तू त्या घरी जा. त्याला वाटत तेवढंच प्यायला पिलं होत्या ना. दीड तुला कुठं महिन्याला पुरत असतात का. तुझं वंडेचं टार्गेट आहे 1.5चं प्यायला बसले. अहो लाडकी बहीण चांगली यश नाही फक्त शेवटपर्यंत जशी होती तशी ठेवा. आता म्हणले गाड्यावाले काढा जमनीवाले काढा. आता कर बहिणीला येड्यावानी करता बहिणीने तुम्हाला दिलंय आता बहिणीला बी भरभरून द्या. विडल यांचं काय भावावर कमी प्रेम असतं का महिलांचं. संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात मिठातलं काढतात जिरीतलं काढतात मोहरीतलं काढतात नवरच्या खिशातलं काढतात पैसे काढतात गल्ला गोळा करतात मारला जाते साडी घेतात नाका गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली घेईन त्याला बिड्या वडा मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा रांग जाताना सांगत आता खायचं एकाच गायचं एकाच. बहिणींनो आणि वरून मालकाला साडी दाखवली भावाने घेतली ते बी म्हणतात छान आहे अरे तुझाच माल आहे वाळा. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होते तर हे जरा बघत जा. इतकं तर ह्यांचं भावा प्रेम आहे. बहीण भावाचं प्रेम आमच्या संप्रदायाने जगाला शिकवलंय. भावाला रागाला ताटेचा दरवाजा बंद केला तर बहीण पुढाले विनंती केली दादा योग्यांची माऊली साधकाचे मायबाप ज्ञानाचा ईश्वर हे ताटीचा दरवाजा बंद करून आत कोंडून घेणं हे तुम्हाला शोभत नाही. काय म्हणते मुक्ताबाई कल्पना बाजूला सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे बहीण भावाचं प्रेम वारकरी संप्रदाय जगाला शिकवले. बहीण भावाचं प्रेम टिका. उलट आता बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही जेमनीला मार्केट आल्यामुळं. बहीण भावा दावा लावते एक अर्ज केला तरी भाऊ लाख होतोय.
रोडच्या कडेच्या जमनी समृद्धी आहे MIDC जिकडे आल्या तिकडे भावाला जरा बहिणीचा तडाखा कसं काय असतो ते म्हणतात नको यम पारवाडला बहीण नको का पैसा पहिल्या सणावर आला नाती दुसऱ्या सणावर गेली पैशासाठी नाती तोडू नका पैसा आज असेल उद्या नसेल नाती आयुष्यभराचे आहे ते नाती टिकवा विडवलं त्याच्यामुळं सेवेची ताकद हा आपला मूळ विषय चाललेला आहे पण ज्या जीवनात खरी सेवा आहे त्याला कशाचीच भीती नाही मायबाप जगद्गुरु तुकोबार यांची खरी सेवा भंडारा भामचंद्र गोहरडेश्वर 3 डोंगरे कोणत्या डोंगर उपासनाला चाललेत मुलीने शांत बसा ना तुमचं तर आता वर्णन केलं मी मुली चांगल्यात म्हणून तुम्ही गेले येडेवणी करा शांत बसा ना 3 डोंगरावर तुकोबारे भजन करण्यासाठी जात होते अखंड भजन गोविंद गोविंद मना लागले या छंद रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवते रंग लाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे आणि कोणत्या डोंगरापासून चले जिजाबाला सांगून जात नव्हते आणि जिजाबाईकडे बी मोबाईल नव्हता 2-2 मिनिटाला फोन कराय कुठे आहेत व गॅस संपलाय ते म्हणतो मी गावात मिटिंगचा जाळ करा इथं खायलाच काय नाही घरी या ते असलं कुठानं नव्हतं ना पूर्वी मोबाईल नव्हता आणि तुकोबार आहे आणि जिजाऊ माते आपल्याला चरित्रामध्ये जरा जिजाबाईचा स्वभाव कडक दिसतो पण तिने संसार पेरला ना कडक असू द्या पण ती खरी भाग्य लक्ष्मी शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाच्या अपेक्षाने नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही चुकून झाली नवऱ्याने ठोका कुठे फुसफुस करती रुसून जाती गुरांच्या दारा काढाय परत महागात शेजाऱ्यामध्ये 2 महिने येणार होते 2 महिने येणार होते 2 तासात कसं काय नाही म्हणजे त्यांचं ऐकून का दुधाचं नुकसान करू का मग मर कर काम सुट्टत नाही बोलल्याशिवाय तर राहत नाही हा आणि शेतकऱ्याचा हसून खेळून प्रपंच असतो पती पत्नीमध्ये एक विचार असावा एक विचार असतो पण नवीन नवीन नुसती शुद्धच बोलती नवीन नवरी किती शुद्ध बोलाव ती कळत नाही एक विचार पाहिजे हो मालकाचं डोकं दुखत होतं मालकीन मालकाचं डोकं दाबत डोकं दाबतात होता मालकीन मालकाला म्हणे होय लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्यानंतर मी तुमचं डोकं दाबते लग्नाच्या आधी तुमचं डोकं कोण दाबायचं ते मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं आता इतकं टोचून बोलल्यावर कसा त्यांनी स्वयंपाक करायचा अहो महिलांना विचार काय त्यांना मान सन्मान द्या ना जरा त्या तरी काय सामान आहेत का स्त्री शक्तीवर टीका करण्याचा अधिकार आपला नाही आमच्यातली काय काय महाराज महिलांवर टीका करतात की एखादी गोष्ट सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही आणि लगेच पुढच्याला सांगून टाकतात तुला म्हणून सांगते आणि अख्ख्या उपरीला येडा आणते आणि फक्त तुला म्हणून सांगते अशी लोक म्हणते नीट ऐका अख्खं जग म्हणते की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही आधी देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जिजाऊ मातेच्या कुशीमध्ये 9 महिने वास्तव्य केलं आणि मग जगामध्ये आपला अवतार प्रगट केला ही स्त्री शक्तीची ताकद आहे म्हणून तर तुकोबार म्हणले पाय लक्ष्मीचे हाती तिचे यावे काकुलती स्त्रियांना सन्मान देणं त्यांच्याविषयी आदरभाव ठेवणं हे छत्रपतींचे खऱ्या अर्थाने विचार आहेत विडवलं तुकोबाराय भजनाला गेले मागून भाकरी घेऊन जिजाऊ आईसाहेब निघाल्या प्रत्येक वाट्याला कान लावायच्या आणि ज्या वाट्यानं तुकोबारे गेले असेल त्या वाट्याच्या माती विठ्ठल बोलत होती नीट ऐका तुकोबारांच्या पायाखालची माती विठ्ठल बोलते जनाबाच्या गौऱ्या विठ्ठल बोलतात आणि तुकोबारांच्या हस्ते विठ्ठल बोलले आपली तोंड बोलत नाहीत कीर्तन सुद्धा म्हणतोय मी टाळी वाजव विठ्ठल म्हणा मी ध्यान देतोय काय काय टाळी वाजवतात पण तोंडच उघडीत नाहीत पण कीर्तन संपल्या जेवाय बसल्या तसंच करायचं घास घ्यायचं पण तोंड चुगडायचं ना तिथं तर घास घ्यायचे थोबडा वाशत मरचिन का विठ्ठल म्हणल्यावर आणि कीर्तन संपल्या कुणी पीड वाटाय आनंदाने मला 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 तिथं हात चालू तोंड चालू आणि इथं दोन्ही बंद आहे कार पायाखालची माती विठ्ठल बोलती वाट्याला कान लावला भंडारा डोंगराकडे तुकोबारा गेले ते जिजाऊ आईसाहेबाला संकेत मिळाला दुपारी 12चा प्रसंग येऊन रखरख करताय पायामध्ये काटा मोडला काटा पायात आहे पण अंतकरणापर्यंत वेदना गेल्या स्वामी म्हणून तुकोबारने हाक मारली नीट आहे का बरं का देवाला नाही देवाचं जिजाबाईचं जमत नव्हतं स्वामी तुकोबारने हाक मारली
पण स्वामीचा जो स्वामी पांडुरंग, या भगवंताला हा काय ऐकू आली. देवाने आपला तालुका सोडला डायरेक्ट देऊ. पंढरपूर सोडलं डायरेक्ट देहू भंडारा डोंगर गाठला. आणि देवाने विचार केला, पांडुरंगाच्या रूपात गेलो तो जिजाबाई पायाला हात लावून देणार नाही. रूप बदललं, लहान मुलाचं गोरक्याचं रूप धारण केलं आणि जिजाऊ माऊलीच्या जवळ गेले. आई साहेब मी काढू का पायातला काटा? मॉनिटर लावा द्या. जिजाऊ माऊली म्हणले, बाळा तो लय लहान आहे, तुला जमन का काटा काढायला? देव मनात म्हणले, आता पुतूर लय मोठमोठ्याचं काढल्यात काट, बारीक आहे म्हणजे हळूच काटा काढला. जिजाबाईने, बाळा लयच हळूच काटा काढला, तुझं नाव काय? म्हणले माझं नाव सांगितलं तुम्ही दगडे घ्यायचा हाणायला. म्हणजे गाव नको सांग, नाव नको सांग, गाव म्हणले पंढरपूर. म्हणजे मग तिथला विठोबा तुला माहिती का? आता हेच होता ना. जिजाबाईनं देवाबरोबर वाद केलाय, नीट ऐका. पण परमार्थातला वाद वेगळा आहे, संसारातला वेगळा आहे. संसारातला वाद वाढत वाढत जातो, शेवटी दुःख निर्माण करतो. परमार्थातला देव भक्ताचा वाद हा वाढत जातो, शेवटी आनंद निर्माण करतो. हेच तुकोबाऱ्या अभंगाच्या दुसऱ्या
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद. देव भक्ताचा जो वाद आहे त्या वादामध्ये आनंद. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. सर्वांनी मिळून प्रेमानं भजन करूया. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आहे, आनंदाचा काळ आहे आणि या निमित्तानं सगळ्यांनी असं प्रेमानं भजन करायचं. महिलांनाही विनंती, 19 फेब्रुवारीला दारासमोर सडा टाका, रांगोळी काढा, भगवी पताका उभारा, पुरणपोळीचा स्वयंपाक करा. आपला राजा येणारे सगळ्यांनी जल्लोषामध्ये स्वागत करा, जन्माचं स्वागत. आणि आता विठोबा रखमाईचं भजन करण्यासाठी 30 सेकंदासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही, थांबा 1 मिनिट थांबा. लय आनंद आहे तुम्हाला. मावळे असे नुसते तलवारी घासूनच आहेत. थोडं थांबा आणि हात वर करून टाळ्या वाजवताना 1-2 मुलांनी उभा राहून मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करा. आणि कीर्तन संपल्या सगळीकडे सोशल मीडियावर, हे व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर क्लिप पाठवा. नाही ना त्या मूर्खासारख्या बातम्या लोक व्हायरल करता. हे जरा वारकरी संप्रदाय, ही शिवजयंती, धर्माचं कार्य तरुण मुलांनी हातात घ्या. टाळ्याची क्लिप सगळीकडे व्हायरल करा. खाली श्री क्षेत्र उपरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळू द्या महाराष्ट्राला. अखंड हिंदुस्थानचं दैवत योगीराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा किती भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतो. गावचं नाव लोके करण्यासाठी, पांडुरंगाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर. अर्धे मिनिट करावर सगळे, लेफ्ट राईट, आतले बाहेरचे, खालचे वरचे मागचे, दोन्ही बी हात वर वर वर. क्या बात! हा सुख सोहळा स्वर्गी नाही. वा, मस्त टाळ्या वाजल्या बरं का सगळ्यांनी. फ्रेश झाली माणसं, गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली. हे जे कार्य चाले धर्म कार्य, असावा तो धर्म मग हो जाते वर्म. आणि धर्म टिकवला माझ्या संभाजी महाराजांनी. दुश्मन म्हणतो संभाव, वडिलांनी जेवढ्या स्वराज्य कमवले, जेवढे किल्ले कमवले, तेवढ्या मला दान देऊन टाक, तुला जीवनदान. वडिलांनी कमवलेली संपत्ती दुश्मनानं मागे ते तळपाचाक मस्तकाले मोठी आवळ्या डोळे लाल बुंद राजन. अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण धर्म सोडला नाही. आणि आता फुटाने पार्टी बदलतात लोक. ला याव बाटली प्यायला दिलं तर झेंडा लावूनच फिरतो. आवाज कोणाचा? तुझ्याच बापाचा. भाऊ गप मग आम्हाला का त्रास देतो? धर्मावर निष्ठा ठेवा. आणि यासाठी तरुण मुलांनी मुली 2 वाक्य ऐका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. ही जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्यामुळं आपल्या आई वडिलांचा स्वाभिमान आणि अभिमान हा समाजामध्ये वाढला पाहिजे. ही तरुण मुलं मुली, आणि प्रत्येक वेळेस मुलांची चूक असते असं नाही. मुलींना सुद्धा माझं सांगणे, भाऊ म्हणून ऐका, तुम्ही सावित्रीच्या जिजाऊच्या लेकी. आपल्या जीवनात आचार काय, विचार करा, आपली पावलं कोणत्या दिशेने पडतेत ह्याचा प्रत्येकाने विचार करा. हे पळून जाण्याचं इतकं प्रमाण वाढलंय. आणि एकच वाक्य सांगतो, बापाची इज्जत ज्या मुलीला ते पळूनच जाणार नाही. आणि जायचं असेल तुम्ही काय आमचं ऐकणार नाही. जायचं असेल तर तुम्ही जा, पण लग्नातून तरी जाऊ नका. आधी मारा.
तो एक दिवस पाहण्यासाठी त्या बापानं आयुष्याचे 20 वर्ष मातीत घातलेले, आयुष्याचे सगळा कस पणाला लावतो आणि मुलीच्या लग्नाचा एक दिवस तो उभा करतो. आणि परवाच पेपरला बातमी आली, लग्नातून मुलगी पळून गेली. काय त्या बापाचं अंतकरण म्हणलं असं. 20 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या बापानं मुलीला जपलं, बघा त्या बापाचा कधीतरी बनेल. 25 छिद्र आहेत, 25 त्याच्या बनेला. चप्पल तुटली तर फाडक्यानं बांधतोय तो, पण स्वतःवर खर्च करत नाही. का तर माझ्या मुलीच्या शाळेची फी भरायची, मुलाच्या शाळेचे मन मारून जगतो तो बाप आहे. आणि मुलीचं प्रकरण जर पोलीस स्टेशनला गेलं, पोलीस विचारते त्या मुलीला, तुला बापासोबत जायचंय का मुलासोबत जायचंय. ती मुलगी म्हणते, मी बापाला ओळखत नाही, हा मुलगा म्हणजे माझा प्राण आहे, मला मुलासोबत. 20 वर्षाच्या बापाने जपलं, त्या बापाला ओळखत नाही म्हणते. आणि बापाचा क्षणार्धात त्याग करते आणि म्हणते माझं त्याच्यावर प्रेम आहे. 1.5-2 महिन्यातलं प्रेम, आणि बापाने 20 वर्ष केलं, ते काय प्रेम नव्हतं का. हे जरा विचार संपन्न जीवन जगा, मूर्ख काहीतरी विचार आयुष्यात करू नका. अरे हिरकणी छत्रपतींच्या काळात बुरुज उतरून खाली आली होती. जिजाऊ माऊली घ्या त्याचा आदर्श, असा राजा तिनं घडवला, आणि 1 नाही 2 घडवले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर. भारत देशामध्ये प्रशासन कसं चालवायचं त्या माऊलीने जगाला दाखवून दिलं. त्यांच्या तुम्ही लेखी नसले, शुल्लक लोकल विचार तुमचे. जरा आम्ही बोलावून तुम्ही ऐका. तुम्ही इतके बुद्धू नाहीत की आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं. तुम्ही सगळं उघडून पेलात. वाईट काम बरं तुम्हाला सांगावं लागत नाही, चांगलंच बरं सांगावं लागतं. ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आपुली आपण करा सोडवून, आम्ही सांगायचं तुम्ही माना डोल्याच्या. तुम्ही इतके येडे नाहीत. ही धर्म जपण्याची परंपरा जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि भारतासारखी संस्कृती नाही. आणि या भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडत राष्ट्रमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे. आवाज दे. हॅलो हॅलो चालू बघा, त्याचा वाढवा जरा. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी
अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहे, त्यांचे विचार जीवनात ठेवा. तरुण मुलांनी कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, तर तुमचे लग्न होते. सध्या गावागावातला सगळ्यात मोठा जर प्रश्न कोणता असेल, सध्याचा पाण्याचा प्रश्न नाही, अन्नधान्याचा प्रश्न नाही, एकच प्रश्न, बायकाच भेटाना. आम्हालाच काय महाराज आमच्या पोराला तुझं काही बनायच्या लायकीच आहे का पोरगे बघायच्या मापात. आणि काय काय पोरांच्या बाप मध्येच बात आले ते परवा दिवशी पाहुणं, पण आम्हाला ते स्थळच पासून पाहणू नको, पाहुणेच आले नव्हते. आले नाही तर येणार नाही, आले तरी खाऊन जाते आणि परत मिस कॉल सुद्धा येणार नाही. क्वालिटी कमवा. डॉक्टरला बायको मिळाला, घडलं का ते पेसाला बायको मिळाला, आली का पेपरला बातमी, बायका कोणाला मिळणार, बोंबलत फिरणार, थोपडात मावा हव्याव जातो, दारू पितो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, कोण पुरेचं वाटोळ करा मोकळे, तुला बघितल्यावर डीजे वाल्याला घाम सुटतोय, असला तर पेले अंग हलवतोय. क्वालिटी कमवा, नाही तर त्या सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मध्ये बोला काय मागण्यात, म्हणजे आम्हाला बायका द्या. ती काय रेशन करता गहू तांदूळ का काय, तुम्हाला बायका सरकार नाही. क्वालिटी कमवा. आणि शेवटचं वाक्य सांगतो ब्राह्मण काकाला सुद्धा, लग्न जमिताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळती का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळले पाहिजे. पोराचं काही नसते, कसलं बी असू दे समजूनच घेतं, त्याच लय हाल होते. ते आईकडे गेले की आई सारखंच बोलवतो, बायकोकडे गेले बायको सारखं आईला म्हणतो तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतो तुझंच खरं आहे, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं रे. मरण का आईला बोलवतो बायकोला रागन, बायकोला बोलव आईला रागन, मित्रांना फोन करा तर ती प्यायला पैसे मागत येतात, त्याला काही सुधारणा नाही. त्याच्यामुळे घरात एक विचार ठेवा, हसून खेळून जगा. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं, गर्दीत घुसता येतं. नाही तर आज सगळ्यांचा चेहरा हसतो, एक दिवस भीतीला टेकून बसतो, उत्पत्त्याचा वाजत्याच्या नाकात घुसतो. माले गेल्या बायको मध्ये उठून बसा ना, माझ्या संग बोला ना. आता ते उठल्यावर खांदेकरी थांबत्यान का? चौघांनी उचलल्यावर मंडळी म्हणते चालले का व? चालले नाही, चालवले. त्यांनी लय कुठं नाही केलं, ते सप्त सुद्धा बंद पडायला लागला होता. शिवजयंतीला आडवं चालायचं, शेजाऱ्याचा ऊस निघाल्यावर रस्त्यावर पाणी सोडायचा, म्हणून तेव्हा इथंच वाटण दाबलं. त्याच्यामुळे चालू नका लय तोरात. एक दिवस निघणारे वरात माग खोबरं चिल्लरची परत बारकाली पोरं चिल्लर गोळा करत्या जोर जोरात आणि म्हणत्या रोज अशी मरावर रातोरात. काय लोकाला घेणे घेणे. आनंदी जीवन जगा, प्रेम द्या, प्रेम घ्या, वाणीनं गोड बोला, समाज जिंका. छत्रपतींच्या जीवनामध्ये जे विचार आहे, ज्या राजाला सुपारीचं व्यसन नव्हतं त्या राजाच्या शिवजयंतीला डीजे लावून दारू पिऊन धिंगाणा केल्यावर खरी शिवजयंती होईल का? राजाला आनंद होण्याच्या ऐवजी दुःख होईल. शिवजयंती करायची असेल तर उपरी गावाने केली अशी कीर्तन ठेवू शिवजयंती करा, याचा आनंद छत्रपतींना सुद्धा. शिवाजी महाराज सिंहासना सुद्धा डुलत असेल. वा, माझे खरे विचार खऱ्या अर्थाने असे मावळ्यास तयार झाले. आणि यासाठी तरुण मुलांना सांगतो, फक्त गाजावाजा न करता त्यांचे विचार आपल्या जीवनात आणा. आईवडिलाची सेवा करा, निर्व्यसनी जीवन जगा, संगत चांगल्याचे करा. गावचा सामाजिक, आर्थिक, धार्मिक विकास होण्यासाठी कुटुंबामध्ये, गावामध्ये एकी ठेवा. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. आपल्या गावातील सगळे युवा शक्ती एक जीवानं, एक दिलानं काम करते. म्हणून एवढी भव्य दिव्य शिवजयंती या ठिकाणी संपन्न होते. आणि सौजन्य देणारे आणि अन्नदाते ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण उदार अंतकरण करून आता नंतर सगळ्याला जेवण येत ना. हा वा, आधी भजन आणि नंतर भोजन, कशाचीच कमतरता नाही. आणि 7 ते 9 कीर्तन म्हणजे महिलांसाठी तर इतकं भारी काम आहे, स्वयंपाकच बनवायचा नाही. निवांत कीर्तन येतं. ह्यांनी नाही स्वयंपाकाला, ही तरी कुठं मरणार आहेत. हळूहळू ही बी कीर्तनाला येतात. मी तर म्हणतो महाराष्ट्रातले प्रत्येक सप्त्याचे टायमिंग हे 7 ते 9 झाले पाहिजे. फ्रेश टायमिंग असतो, बाल गोपाळ सगळे खुश. 9ला कीर्तन संपन्न झालं तर माणसं जीवन झोपायला घरी. आणि असा सुंदर कार्यक्रम तुमच्या संपूर्ण समितीने आयोजित केला. तुमच्या समितीला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आता महाराष्ट्रात आम्हाला सुद्धा सांगायला झालं की उपरी गावची शिवजयंती ही आपल्या संप्रदायाला धरून शिवजयंती संपन्न होते. अशी गावं महाराष्ट्रात तयार होणं ही काळाची गरज आहे. यासाठी मानापनाची पदाची अपेक्षा न करता सर्वजण आपण शिवभक्त आहोत आणि ज्ञानोबा तुकोबाचे लेकर आहोत या भावनेनं एकत्र येतो. अशी जी की आपल्यामध्ये ठेवा. असावा तो धर्म, मग सावो जातो वर्म. आणि कोण सांगतंय? तुकोबा म्हणजे साक्षात सरस्वती मातेचा अवतार आहे. अभंगाच्या शेवटच्या Well,
दुर्गा विठ्ठली गौरवी म्हणून तुकोबऱ्यांच्या वाणीचं चिंतन आपल्या जीवनामध्ये घडावं असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. पुढच्याच महिन्यामध्ये फार भव्य आणि दिव्य सोहळा संपन्न होत आहे. 6 मार्च ते 9 मार्च असा 4 दिवसाचा भव्य आणि दिव्य राज्यस्तरीय दर्जाचा कीर्तन महोत्सव. महाराष्ट्रातून सर्व वारकरी मंडळी येत असतात. आपणालाही विनंती एक दिवस नक्की भेट देण्यासाठी त्या कार्यक्रमाला यावं. अत्यंत सुंदर मंदिर, ज्ञानोबा तुकोबऱ्यांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. हजारो झाडेत अगदी नंदनवनात आल्याने वाटतं एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेलं आहे. आज ज्यांच्याकडे कीर्तनाचं सौजन्य आहे त्यांनी कीर्तनाला दिलेलं मानधन हे सुद्धा त्या मंदिराच्या धर्मकार्यासाठी जातं. हे सुद्धा योगायोगाची गोष्ट आहे. म्हणून ज्यांचं सौजन्य आहे त्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक अनेक आशीर्वाद मिळावेत अशी प्रार्थना करतो. सुंदर गायक, सुंदर वादक या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती माझे गुरुवरे, माझे वडील आदरणीय भाऊ ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून सर्वच मंडळी सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. उद्याचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कृपया 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही हे सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर आणि मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी भव्य आणि दिव्य असं रक्तदान शिबिर आपल्या मंडळानं आयोजित केलेलं आहे. तरी या रक्तदान शिबिरामध्ये उपरी आणि परिसरातील विशेष करून तरुण मुलांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं. आपल्या रक्ताचा एक थेंब एखाद्याचा जीव वाचू शकतो. सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून 18 तारखेला या ठिकाणी आपल्या समितीच्या वतीनं हे रक्तदान शिबिर होणार आहेत. त्याचा सर्व तरुणांनी लाभ घ्यावा अशी विनंती. जय विठ्ठल, जय कोण म्हणणार?